नमस्कार मित्रांनो, वायसे एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण द्वितीय सत्र परीक्षा 2024 इयत्ता 6वी विषय मराठी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. एकूण गुण 40 असतील. तोंडी परीक्षेसाठी 10 गुण असतील. पहिला प्रश्न, रिकाम्या जागा भरा. गुण 6. आनंदात पारिजात टिंबटिंब आता उजाडेल, उंच आभाळी घेऊन झेपा टिंबटिंब, नवीन वारे घेऊन ये तू टिंबटिंब. मनासारखे सारे काही जीवनात या घडते का टिंबटिंब. प्रश्न दुसरा समानार्थी शब्द लिहा. गुण 4. नवल, सकाळ, लतिका, आकाश. विरुद्धार्थी शब्द लिहा. गुण 4. गरम, घट्ट, दुर्लक्ष, उजवा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 6. श्रीरंगने बासरी वाजवली या वाक्यातील कर्ता, कर्म, क्रियापद ओळखा. रिकाम्या जागा पुस्तकातून शोधून लिहा. समानार्थी शब्दाची इथे उत्तरे दिलेली आहेत, ते सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्या. विरुद्धार्थी शब्द पण लिहून घ्या. गरम, गार, घट्ट, सैल, दुर्लक्ष, लक्ष, उजवा, डावा. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. श्रीरंगने बासरी वाजवली या वाक्यातील कर्ता, कर्म व क्रियापद ओळखा. क्रियापदाचे प्रकार किती व कोणकोणते आहेत. काळाचे मुख्य प्रकार किती व कोणते. बिरबल स्वचातुर्याने सभा टिंबटिंब जिंकणे वाक्यात क्रियापदाची योग्य रूपे घाला. पुढील शब्दांना दाई, शाली यापैकी योग्य प्रत्यय लावा. शब्द दिलेले आहेत. गौरव, आराम, गौरवशाली, आरामदायी. वाक्यात उपयोग करा. वायफळ चर्चा. सर्व विद्यार्थ्यांनी व्यवस्थित प्रश्न लिहून घ्यायचे आहेत आणि पुस्तकातून उत्तरे शोधून लिहायचे आहेत, म्हणजे तुमचा सराव होणार आहे. पुढील प्रश्न, पुढील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. मैदान गाजवणे, कपाळावर आठ्या पसरणे, कावरे बावरे होणे, खाली मान घालणे. एकूण 4 गुण आहेत या प्रश्नासाठी. फक्त इथे वाक्यात उपयोग करायचा आहे, अर्थ विचारलेला नाही. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. गुण 8. त्यातील पहिला, ग्रीष्म ऋतूमुळे धरणीवर कोणता परिणाम होतो. नवीन स्वप्ने साकार करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यास कवी सांगत आहे. राजगडाला गडांचा राजा आणि राजांचा गड असे का म्हणतात. कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले. प्रत्येक प्रश्न 2-2 मार्कांसाठी आहे. 4 प्रश्न सोडवायचे आहेत 8 गुणांसाठी. प्रश्न 5वा, उपयोजनात्मक प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 8. तुमच्या वर्गाला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन शाळा स्तरावर करायचे आहे. तुम्ही कोणकोणती तयारी कराल. तुम्हाला मोठे झाल्यावर कोणते वाहन चालवायला आवडेल का ते सांगा. तुमच्या वर्गमित्राला दुखापत झाली तर तुम्ही त्याला कशी मदत कराल. स्वभाषेत उत्तरे लिहायची आहेत.
सर्व व्यवस्थित प्रश्न लिहून घ्या. पुढचा प्रश्न, राजूचा प्रामाणिकपणा पाठातील कोणकोणत्या प्रसंगातून दिसून येतो? सर्व प्रश्नपत्रिका व्यवस्थित वहीमध्ये सोडवायची आहे आणि उत्तरे पाठ करायची आहेत. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.